या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत स्वाभिमानी शेतकरीचे नेते राजू शेट्टीजी जोडलेले आहेत। राजूजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे। जसं सर्वजण आक्रमक झालं ते विरोधी पक्ष विशेष करून कांदा उत्पादकांच्या बाजूने, मात्र आता कांदा उत्पादकासाठी केंद्राकडून कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आलेली आहे। एक मोठा निर्णय, मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर सरकारचा निर्णय। काय सांगाल यावरती, आपली काय पहिली प्रतिक्रिया? नाही घ्यायला पाहिजे होता, उशिराने निर्णय घेतलाय, पण त्याचं तरी सुद्धा त्याचं आम्ही स्वागत करतो। केंद्र सरकारला कुठेतरी भीती वाटली कांदा पट्ट्यामध्ये आपल्या पक्षाचे खासदार धडाधड ढासळणार, आणि म्हणून त्यांनी घाईघाईनं निर्णय घेतला। त्याच्या आधी केवळ गुजरात मधला कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा व्हावा म्हणून पांढऱ्या कांद्याचा निर्णय घेतला, आणि मग चहूबाजूनी टीका टिप्पणी होताना आता हा निर्णय घेतला। परंतु एवढ्याच न पुरेसे नाही, खरोखरच केंद्र सरकारची भावना प्रामाणिक असेल तर यावर्षी कांद्याचं उत्पादन वाढलेलं आहे, तेव्हा किमान 4 लाख टन कांदा निर्यातीसाठी परवानगी देणं आवश्यक आहे। आणि ते जर नाही दिलं, आता शेतकऱ्याच्याही लक्षात आलंय, फक्त डोळे वटारल्यानंतर जर का सरकार निर्णय बदलणार असेल तर यांचे उमेदवार धडाधड पाडल्यानंतर भविष्यात कुठलंच सरकार शेतकऱ्यांच्याकडे वाकड्या नजरेने बघणार नाही। ही दहशत आता शेतकरी निर्माण करतील याची मला खात्री आहे। नक्कीच राजूजी, खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।